अशा या सुंदर निसर्गाचं देणं न फेडताच आपण त्याला सोडून आलो, ही खंत मनात ठेवूनच खानोलकर मुंबईला आले होते. मनातल्या निसर्गाला तडा गेला होता. पाठीमागे होता अप्रिय भूतकाळ आणि भविष्याचं कोणतंच चित्र डोळ्यापुढे नव्हतं. पण इथे होते आरती प्रभूंच्या कवितांचे चाहते आणि या कवीची आस्थेनं विचारपूस करणारे, अडीअडचणीला मदत करणारे काही स्नेही. मधु मंगेश कर्णिक, वि. ज. बोरकर, श्रीपू भागवत आणि मंगेश पाडगावकरांसारखे. चिंत्यम खानोलकर म्हणजे कवी आरती प्रभू हा प्रतिभावान मनुष्य आहे याची जाणीव त्यांची कविता वाचून मला तेव्हाही झालेली होती. एक दिवस अचानक काहीही न कळवता खानोलकर माझ्या घरी, माझ्या दारात बेल वाजून उघडतो तर खानोलकर उभे. मी चिंत्यम खानोलकर, मी त्यांना पाहिलेलंही नव्हतं. आत आले. आता त्यांचे एक मामा गिरगावात कुठेतरी राहत असत, त्यांच्याकडे ते उतरलेले होते. त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की 3-4 काहीतरी त्यांना मुलं, म्हातारी आई, त्यांचा भाऊ. आता इतकं सगळं ते तिथे ठेवून एकटे आले होते आणि तिथे उपजीविकेचं काही साधन नाही, कारण खानावळ बंद पडल्यात जमा होती. तेव्हा आता यांना मदत करणं मला आतूनच गरजेचं वाटलं. याचं कारण त्यांची गरज वेगळी, कारण त्याच्या प्रतिभेची, काव्य प्रतिभेची मला इतकी तीव्र जाणीव होती की म्हणून मी म्हटलं की मला आतूनच त्यांना मदत करावी काहीतरी अशी गरज वाटली. त्यावेळी मी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर प्रोड्युसर म्हणून काम करीत होतो. मी स्टेशन डिरेक्टरना विनंती करून, त्यांचं माझ्यावर फार प्रेम होतं, के.एस. मलिक नावाचे स्टेशन डिरेक्टर होते, त्यांना विनंती करून मी यांना एक स्टाफ आर्टिस्ट म्हणून त्याला तिथे कामाला लावला. पण एक 2-4-5-6 महिने त्यांनी काम केलं आणि एक दिवशी त्यांना नोकरीवरून रेडिओनी काढून टाकलं. पोलिसांचा रिपोर्ट जो लागतो सरकारी नोकरीत असताना, तो याच्या विरुद्ध होता की हा कम्युनिस्ट कार्यकर्ता आहे. खरं म्हणजे आता मला त्यांची, खानोलकरांची जी माहिती व्यक्ती म्हणून होती आणि तिथलीही होती, तो कम्युनिस्ट कार्यकर्ता वगैरे काही नव्हता. त्या खानावळीत 56 लोक यायचे, त्यांना तो कविता म्हणून दाखवायचा, गप्पा मारायचा, याच्यामुळे तो काही कम्युनिस्ट होतो असा त्याचा अर्थ होता. पण पोलिसांनी तसा रिपोर्ट केला. त्याचं आज मी जेव्हा त्याचं डोळ्यासमोर त्याचं रूप आणतो, अजून डोळ्यासमोर मला दिसतायत खानोलकर. त्यांच्या नाकावर असा चष्मा असे, ते चष्म्याच्या काचेतूनही बघत असत आणि चष्म्याच्या वरूनही बघत असत आणि काही वेळा दोन्हीकडून बघून कुठेही बघत नसत. अशी ही त्यांची एक खासियत होती. तेव्हा असा त्याचे आठवतं मला, आज मी सांगतोय ते असं की त्याचं एक झपाटलेपण, एक प्रतिभा, एका प्रतिभावान कलावंताचं झपाटलेपण. आणि असं वाटतं की हा माणूस हा एक अशा तऱ्हेचा कलावंत म्हणूनच जन्माला यायचा होता आणि तसाच तो आला, तसाच तो धडपडला, तसाच तो जगला आणि तसाच तो मोठा झाला. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. जगतात येथे कोणी मनात कुजून, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे.
दीप सारे जाती येथे विझून विरून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून दीप सारे जाती येथे विरून विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून जीवनाशी घेती पैजा खोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी. देई कोणा हळी त्याचा पडे बळी आधी हारा परी होतात्म्य हे ज्याच्या गळी साजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाचे ओझे. पाडगावकरांसारख्या स्नेह्यांनी मदतीचा हात देऊन मुंबईत स्थिरावणं खानोलकरांसाठी सोपं केलं. मुंबईत आल्यावर खानोलकरांनी कवितांबरोबरच कथा आणि कादंबऱ्याही लिहायला सुरुवात केली. सनई, राखी पाखरू यासारखे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. 1963 साली खानोलकरांची पहिली कादंबरी मौज प्रकाशनगृहानं प्रसिद्ध केली, रात्र काळी घागर काळी. तिच्या मागोमाग 1965 मध्ये अजगर, 1968 मध्ये त्रिशंकू, 1970 मध्ये गणुराया आणि जानी, 1975 साली अगोचर, 1976 मध्ये पाषाण पालवी आणि भागधेय, 1977 मध्ये असाही एक अश्वत्थामा, 1980 मध्ये दुष्टचक्र अशा एकामागून एक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. एक दोन अपवाद वगळता या सगळ्या लेखनावर ते जिथे लहानाचे मोठे झाले त्या कोकणाच्या वातावरणाचा प्रभाव आहे. कारण मुंबईत ते शरीरानं असले तरी मनानं आपल्या कोकणातच होते. चिंतरम खानोलकरांच्या आरती प्रभू या टोपण नावाच्या खाली 4 कविता 1954 साली कधीतरी आमच्याकडे सत्यकथेसाठी प्रसिद्धीसाठी आल्या. त्या कवितांच्यामध्ये कोकणच्या निसर्गाच्या प्रतिमा वापरून ज्या भावना व्यक्त झाल्या होत्या त्या अतिशय उत्कट आणि फार समर्पक आणि नेमक्या शब्दामध्ये थोडक्यात अशा व्यक्त झालेल्या होत्या तीव्रपणाने. त्या संपादक म्हणून आणि एक कवितेचा वाचक म्हणून मला फार भावल्या आणि त्या आम्ही सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केल्या. त्या सुमाराला त्यांनी काही कथाही सत्यकथेकडे चिंतन खानोलकर या नावाने पाठवायला सुरुवात केली आणि त्याही प्रसिद्धीला आम्ही प्रसिद्ध करू लागलो. कारण त्यातही वातावरण, व्यक्तिनिर्मिती त्याहीपेक्षा त्या कथेचा आशय या दृष्टीने त्यात इतकं वेगळेपण होतं आणि त्याचा समान धर्म म्हणजे कवितेबरोबर असलेला तो म्हणजे त्यात अशी भावनेची उत्कटता होती की त्या काळामध्ये लिहिल्या जाणाऱ्या कथेच्यामध्ये वेगळ्या वाटल्या. पुढं मग त्यांनी झाडे नग्न झाली नावाची एक लघु कादंबरी ही लिहिली
ते म्हणाले की माझ्या मनात जे होतं ते सगळं काही या कादंबरीमध्ये आलेलं नाही. तेव्हा ही पुन्हा लिहायचं माझ्या मनामध्ये आहे. त्यांनी ती पुन्हा लिहिली आणि ती रात्र काळी घागर काळी या नावानं आम्ही प्रसिद्ध केली. अशा त्यांच्या कादंबऱ्याही नंतर आम्ही प्रसिद्ध करू लागलो. कविता संग्रह प्रसिद्ध करू लागलो. जोगवा, त्यानंतरचे नक्षत्रांच्या देणेपर्यंतचे त्यांचे संग्रह, त्या सगळ्यामध्ये एक प्रकारचा अनावरपणा होता. त्यांच्या कवितेमध्ये असे, त्यांच्या कथेमध्ये असे, त्यांच्या कादंबऱ्यांच्यामध्ये असे आणि तोच त्यांच्यापुढे नाटकातही असे. त्यांना ती जी कलाकृती असते त्या कलाकृतीच्या संपूर्ण आकृतीचं जे प्रत्येक कलावंताला असावं लागतं तसं परिपूर्ण भान असे असं नाही. त्यांचा चांगुलपणा असा मात्र असे की संपादकाशी किंवा प्रकाशकाशी चर्चा करण्याची, आणि चर्चा याचा अर्थ असा की त्याचं बोलणं शांतपणाने ऐकून घेण्याची, कारण ते भाग घेत नसत, अशी त्यांच्याकडे एक शक्ती होती. त्यांना आपल्या प्रतिभेची जाणीव होती, आणखीन त्याबद्दल त्याचं फार सुंदर असं भानही असायचं. पण आज मला आठवतो त्यांना जेव्हा, तेव्हा मला एक त्यांच्या कोंडूर या कादंबरीच्या सुरुवातीला एका उद्घोषाच्या, सतत उद्घोषाचं वर्णन आहे. मला असं वाटतं की ते उद्घोषाचं वर्णन हे त्या कादंबरीमध्ये तर प्रतिकात्मक आहेच, पण ते त्यांच्या प्रतिभेच्या उत्स्फूर्तपणाचं, त्या प्रतिभेच्या अनावर आवेगाचं, त्याच्या प्रपातासारख्या कोसळण्याचं देखील ते एक सुंदर प्रतीक मानता येईल. कोंडुरा ही खानोलकरांची एक लक्षवेधी कादंबरी. त्यांचं स्वतःचंच एक दिवास्वप्न जणू आकाराला येत असल्यासारखी. खुद्द खानोलकरांच्या व्यक्तिमत्वाच्या, प्रकृती धर्माच्या अनेक छटा या कादंबरीतल्या परशुराम तात्यांच्या व्यक्तिरेखेत उतरल्या आहेत. अवलिया या एका संकल्पनेनी खानोलकरांचं मन झपाटलेलं होतं. अशा माणसांच्या अनुभूती, त्यांचं खरं खोटं सामर्थ्य, त्यांचे अंतःसंघर्ष यांचा शोध घेण्याचं वेड खानोलकरांच्या प्रतिभेला होतं. खानोलकरांनी लहानपणापासून पाहिलेला कोंडुरा, त्याच्याबद्दलच्या आख्यायिका, बागलांच्या राईतला समाधी पुरुषाचा मठ यांनीही त्यांच्या मनात घर केलं होतं. त्या सगळ्यांना सामावून घेऊन इथे खानोलकरांनी कोंडुराची निर्मिती केली. परशुराम तात्या साकार केले. ज्यांच्यावर नियतीनं अवलियेपण लादलं होतं असे परशुराम तात्या. त्यांना महाराज म्हणून मखरात बसवू पाहणाऱ्या दादा सुतारावर तात्या कडाडतात. महाराज? कोण महाराज? मी महाराज? दादा काय म्हणू तरी काय तुला? माफ करा तात्यानं, चुकले मी. लेकरार दया करा. मला बुवा केलं तुम्ही लोकांनी? आम्ही नाही बा तात्यानं, आजपर्यंत या घटकेपर्यंत वाटत होता तसा, पण आता नाही वाटणार. तुमका फसवणं मत पाप असा तात्यानं. तुमका नाही बा, चुकले मी. तुम्ही प्रत्यक्ष महाराज असात. दादानं सरळ सरळ तात्यांच्या पायावर पडून घेतलं. तात्यांना भयंकर तिटकारा आला. ते मागे सरकले, मागे फिरले, रस्त्यावर आले आणि वळूनही न पाहता घराच्या दिशेनं चालू लागले. इथं पर देवळाकडे जायचं नाही. या अमंगळ जगाशी संपर्कच नको. कुठल्याही माणसाला हे लोक क्षणात गाढव बनवतील. यातला प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे, पण तरीही यांना स्वतःचा भार दुसऱ्यावर टाकायचा आहे. दुसऱ्याला महाराज करून आपली सगळी पापं त्याच्या डोक्यावर ठेवायची आहेत. त्यासाठी ते वाटेल ते सोंग करतील. तात्यांना समजत नव्हतं यापुढं आपली यातली भूमिका कोणती. नको यांचा संसर्गच नको. पुरे हे धंदे बस झाले. आपण हे गाव सोडायचं, इथून शक्य तितक्या लवकर पळायचं. तात्यांना अगदी मनापासून पहिल्यांदाच या सगळ्याचा वीट आला होता. स्वतःच्याच दैवाचा त्यांना तिटकारा आला. या सगळ्या जगावर सूड घ्यावा, आपल्या हाती असलेल्या मुळीचा एकदा उपयोग करून पाहावा. हे सगळं आपल्याभोवती काय चाललंय? कशासाठी? जोगी सांगून गेला, तुझी वाट ठरलेली आहे. कुठे आहे ती वाट? हीच वाट आयुष्याच्या वनवासाची? तात्या महाराज ही घोषणा त्याच वाटेवरून ऐकू येणार? कुठली ही वाट? तात्यांच्या डोळ्यासमोर निश्चित काहीच नव्हतं. अंगावर काळोख घेऊन ते विचारतच थांबले. कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. तात्या घरी आले. विष्णूदादा ओटीवर उठून उभे राहिले. त्यांचे हात आपोआप जोडले गेले.
घरातली सगळीच तात्यांकडे नम्रतेने पाहत होती. तात्या खळ्याच्या पावठाण्यावरूनच भडकले. तुम्हाला झालंय काय? अरे मी तात्याच आहे, पामर, एक पामर. आम्ही तुला आजवर ओळखलं नाही. रात्री अपरात्री तू मठात जायचास, मठातच जागायचास. आमचं घराणं सत्पुरुषांचं. मीच विसरलो होतो तात्याबा. विष्णूदादांचे शब्द गुळगुळीत येत होते. दादा पुढे ये आणि ते तुझं जुतं घेऊन माझ्या तोंडात मार. पण हे असले तुला न शोधणारे शब्द नको बोलूस. शिव 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 तात्याबा, हे बोलू नको. म्हातारी दाराआडून बोलून गेली. म्हातारी, अगो तू सुद्धा. तात्यांना गरगरल्यासारखं झालं. त्यांचं घर त्यांना एका वेगळ्या अर्थानं नाकारत होतं. त्यांची नेहमीची सामान्य जागा रिकामी झालेली होती. त्यांच्यासाठी त्यांच्या घरातच देव्हारा निर्माण झाला होता. सगळीजण त्यांना मखरात ढकलू पाहत होती आणि तात्यांना त्यात बसायचं नव्हतं. पण त्यांची त्यात न बसण्याची धडपडच त्यांच्या विरुद्ध जात होती. तात्यांनी मान खाली घातली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. आपल्याच माणसांचा हा अधपात त्यांच्याच्यानं पाहावत नव्हता. तात्याने एकाकी झाल्याची जाणीव झाली. त्यांनी ठरवलं आता फक्त जे जे होईल ते ते पाहणे. ते मुकाट्याने विष्णुदादांबरोबर ओटीवर आले. म्हातारी दारावरून मोठ्या आदराच्या ओझ्याखाली वाकून कुठल्या तरी खूप दूरच्या श्रीमंत पाहुण्याकडे पाहावं तशी तात्यांकडे पाहत होती. विष्णुदादांनी खास आसन तयार केलं होतं. तात्याबा, बैस. बसू? तात्याने विचारलं. होय. विष्णुदादांना त्या प्रश्नाचा रोख कळेना. काही वेगळाच अर्थ निघेल तर ते फक्त होय म्हणून गेले. बसतो. तात्या आसनावर बसले. दादा आता एकच करा. काय? विष्णुदादांनी भाविकपणे विचारलं. मला नमस्कार मात्र कुणी करू नका. जर काही पुण्याई या देहात शिल्लक असलीच तर ती निघून जाईल. नमस्कार करू नका. तात्यांनी हाताची घडी घातली. डोळे शांतपणे मिटून घेतले. मंडळी एकदम चुपचाप झाली. म्हातारीनं आणून समोर उदबत्त्या ठेवल्या. अनुसूया अजूनही दारापाशीच उभी होती. तिनं आजूबाजूला कुणी नाही असं पाहून पटकन हात जोडले आणि तिथून चपळाईनं दूर निघून गेले. कुठून तरी विष्णुदादा पुटपुटले, पोरी, भाग्यवान म्हणून असा नवरा मिळाला. खानोलकरांचे एक मित्र संभाजी कदम यांनी कोंडुराचं कथासार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना पाठवलं होतं. त्यांना ते आवडलं होतं आणि त्यावर चित्रपट काढण्याची इच्छा असल्याचं पत्रही त्यांनी पाठवलं होतं. प्रसिद्ध कादंबरीकार श्रीना पेंडसे हे खानोलकरांचे चांगले मित्र, पण तितकेच परखड टीकाकार आहे. कोंडुरामधल्या काही व्यक्तिरेखांवर पेंडशांनी केलेल्या सूचनांमुळे खानोलकर नाराज झाले होते. रे यांचं पत्र एका आविर्भावात खानोलकरांनी पेंडशांच्या समोर धरलं. पेंडसेही अस्सल कोकणातल्या मातीचे. पत्र वाचून ते म्हणाले, अभिनंदन, मला या पत्राचं आश्चर्य वाटत नाही. पण खानोलकर, मी जेव्हा तुमच्या लेखनाबद्दल प्रतिकूल बोलतो त्यावेळी असं दोषयुक्त लेखन सुद्धा अनेक यशस्वी लेखनापेक्षा मोलाचं असतं याची जाणीव मला आहे. अलौकिक प्रतिभेची देणगी लाभलेल्या या कलावंताला स्वतःला मात्र कधी कधी प्रश्न पडत, हे आपल्याला कसं सुचतं? कोणाचं हे देणं आहे? हा जो कोणी भरभरून देतोय ते घ्यायला आपले हात समर्थ आहेत का? आपल्याच प्रतिभेची रास्त जाणीवही खानोलकरांना होती आणि ती देणाऱ्या शक्तीचं देणं आपण चुकतं करू शकत नाही ही छोटीशी खंतही मनात होती. गेले द्यायचे राहून, गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पास आता कळा आणि थोडी ओली पाने गेले द्यायचे राहून.
श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता रात्र रात्र शोषी रक्त गेले द्यायचे राहुल. आता मनाचा दगड घेतो कण्हत उषाला. आता मनाचा दगड घेतो कण्हत उषाला.